नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली. कसे आहात? मजेत ना? तर मी मजेत नाही आहे. सध्या सर्दी आणि खोकला झालेला आहे, त्यामुळे जरासा आवाज खराब आहे. तर जसं जमेल तसा व्हॉईस ओव्हर करते आहे. तर व्हिडिओ हा खूप जुना आहे, म्हणजे तरी पण झाले 3-4 दिवस आणि एडिटिंग आवाजामुळे करत नव्हती, कारण सर्दीमुळे खूपच आवाज बसला होता. तर बघा, तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि ह्याच टॉवरमध्ये येते मी कामाला. तर पहिल्या कामापासून सुरुवात करते. सकाळी आली मी 6 वाजता घरातनं निघाली, 6:30 वाजता कामावर पोचली. तर पहिल्या कामावर मी एंट्री केली आणि इकडे आज काय बनवते ते तुम्हाला दाखवते. तर पहिल्या घरी पोचल्यावर मिक्स व्हेजिटेबल बनवलेली, ह्याच्यामध्ये वाटाणा म्हणजे मटार टाकलेला, बटाटा, शिमला मिरची, बीन्स अशी ही मिक्स भाजी केलेली, थोडीशीच केलेली, कारण की आज भाजी थोडीशीच करायला सांगितलेली मॅडमनी. तर अशा प्रकारे ही सुकी भाजी केलेली आहे आणि ही भाजी एकदम लवकर झटपट होते आणि खूप छान लागते. जर आपल्या घरात थोड्या अशा भाज्या उरल्या असतील तर अशी मिक्स व्हेज आपण बनवू शकतो. त्यानंतर मी चपात्या बनवलेल्या आहेत. तर ह्या मस्त मऊ गोल गरगरीत चपात्या बनवल्या. त्यानंतर ही मी कैरी होती एक, त्याची साल कापून कट करून ठेवली आहे. त्यानंतर नाश्त्यासाठी चटणी आणि इडली बनवलेली आहे. तर ही नारळाची आणि डाळ्यांची अशी चटणी बनवली आहे. त्यानंतर मऊ आणि मस्त अशा पांढऱ्या शुभ्र अशा इडल्या बनवलेल्या आहेत नाश्त्यासाठी. तर तुम्ही बघू शकता माझा इकडचा सगळा स्वयंपाक बनवून झालेला आहे. तर ते स्वयंपाक झाल्याच्यानंतर भांड्यांची पाळी येते. तर ह्या घरात मी जेवणाबरोबर भांड्यांचं पण काम करते, त्याचे मला वेगळे पैसे मिळतात. तर तुम्ही बघू शकता भांडी वगैरे घासून ठेवले. तर आज भांडी नव्हती, कारण भांडी आज मॅडमनी मशीनला लावली होती, म्हणजे भांड्यांची मशीन असते ना, त्याच्यामध्ये भांडे घासलेले. आणि आज मला ह्या सगळ्या बरण्या घासायच्या होत्या. तर सगळ्या बरण्या मला आज घासल्यानंतर मी अशा या जाळीत पालथ्या मारून ठेवल्या. किचन गॅस सगळं क्लीन केलं, कढई वगैरे रिकामी करून सगळं भांड्यामध्ये ट्रान्सफर करून तेवढी भांडी घासली आणि पुसून जागेवर ठेवली. त्यानंतर खिडकी खाली केली, कारण की आज ऊन खूप लवकर आलं होतं आणि आज जेव्हा मी ज्या कामावर जाते ते आज पहिल्या कामावर आलेली, कारण आज त्या कामावर उशिरा जायचं होतं आणि आता मी दुसऱ्या कामावर चालली आहे. तर आता चला तुम्हाला दाखवते मी तिकडे काय बनवते. तर पहिल्या कामावरनं निघाली आणि पटकन लिफ्टचं बटन दाबलं. पायात चप्पल पण नाही घातली आणि पहिले लिफ्ट दाबली, कारण एकदा का लिफ्ट खालीवर गेली ना मग वाट बघावी लागते. मग लिफ्टचं बटन दाबल्यानंतर पुन्हा येऊन चप्पल घातली आणि मग लिफ्ट पकडली आणि लिफ्टमधनं गेली दुसऱ्या कामावर. तर माझं रोजचं रुटीन हेच आहे. तर तुम्ही बोलता की तू रोज तेच रुटीन दाखवते. रुटीन जरी तेच असेल तरी पण मी आतमध्ये गेल्यावर माझं काम तर वेगळंच असतं ना. मी रेसिपी तर वेगवेगळ्या बनवते रोज. तर दरवाज्यातनं आतमध्ये आली तर भैया दारातच उभे होते. तर ते त्यांचं काहीतरी शूज वगैरे शोधण्याचं काम चालू होतं. तर आल्या आल्या बोलले, दीदी बहुत भूक लग रही है, फटाफट ने सँडविच बना दो. तर मस्तपैकी आलू टोस्ट सँडविच बनवलं, म्हणजेच आपली बटाट्याची भाजी बनवली, त्याच्यामध्ये थोड्याशा व्हेजिटेबल्स टाकल्या आणि भैयासाठी चीज टाकून मस्तपैकी टोस्ट सँडविच बनवलं. तर भैयासाठी आलू चीज सँडविच बनवलं टोस्टवालं आणि मॅडमना पण तेच बनवलं, पण मॅडमना विदाऊट चीज पाहिजे होतं. तर भैयाला सँडविच दिल्यानंतर मॅडमसाठी पटापट प्लेटमध्ये काढलं आणि पटापट सगळे सँडविच बनवून घेतले. तर तुम्ही पण बनवता का हे आलू चीज सँडविच? तर खूप मस्त टेस्टी लागतं आणि मुलांना पण खूप आवडतं. ह्या घरामध्ये भैयाला सँडविच खूप आवडतं आणि ते भैया नेहमी सँडविच म्हणजे आठवड्यातनं 2-4 वेळा तरी सँडविच असतंच. कधी ॲव्होकाडो सँडविच, कधी आलू चीज टोस्ट सँडविच. तर अशा प्रकारे सगळे सँडविच मस्तपैकी कट केले आणि भैयासाठी आणि मॅडमसाठी नाश्ता काढला आणि दोघांनाही नाश्ता दिला, कारण मला यायला उशीर झालेला आणि दोघांनाही भूक लागली होती. मग आल्या आल्या पहिले सँडविचचा दोघांना नाश्ता दिला आणि भैयासाठी चहा दिला, पण दीदीला चहा नको होता. मग त्यांच्यासाठी ऑरेंजचा ज्यूस काढायला घेतला. त्या दीदी मला म्हणाल्या कि मैंने इतनी जगह पे ऑरेंज का जूस पिया है लेकिन मुझे कड़वा ही लगता है, एक तो बीज उसमें जाता ही है और फिर उसका कड़वा टेस्ट आता है. तर मी दीदीला म्हटलं, दीदी आप टेंशन मत लो, आज मैं ऐसा ऑरेंज जूस बनाऊंगी कि एक भी बीज उसमें नहीं
जाएगा और आपको बिल्कुल भी कड़वा नहीं लगेगा। व्यवस्थित एक एक ऑरेंजच्या म्हणजे संत्र्याच्या फोडीमधनं एक एक बी काढली, एकही बी त्याच्यात ठेवली नाही आणि ते मिक्सरच्या भांड्यात टाकलं. हे 4 संत्री मी सोलली आणि 4 संत्र्यांमधनं एक एक फोडमधनं बी काढणं आणि त्यानंतर पुन्हा ते साल वगैरे नंतर गाळून घ्यायचं. थोडासा वेळ लागला, पण बोलतात ना सब्र का फल मीठा होता है, तो इधर सब्र का फल मीठा होने से अच्छा इधर सब्र का जूस मीठा हो गया और उसमें बिल्कुल भी कड़वा नहीं लगा आणि दीदीला खूप छान आवडलं हा ज्यूस. त्या बोलल्या की अजिबात कडू नव्हता, त्याच्यात मी साखर वगैरे काहीच टाकलेली नाही आहे, फक्त ऑरेंजेस आहेत आणि आता ते मी मिक्सरला लावणार आहे. तर चला मग सगळ्या ऑरेंजमधनं बिया काढल्या आणि आता हे आपण मिक्सरला फिरवूया. तर आता हे मी पटापट मिक्सरला फिरवते आणि मग दीदीसाठी ज्यूस बनवते. तोपर्यंत त्या दोघांचा नाश्ता चालू आहे. अजून मला दुपारचं लंच पण बनवायचं आहे. तर आज दुपारच्या लंचमध्ये काही जास्त काय बनवायचं नाही आहे, दहीवडे बनवायचे आहेत. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही ज्यूस मिक्सरला ग्राइंड झाल्याच्यानंतर मी एक चाळणी घेतली आणि हा कप घेतला. मस्तपैकी फील आलं पाहिजे ना, असं काहीतरी मस्त ज्यूस असं रेस्टॉरंटमध्ये जाऊन पितो असं फील यावं म्हणून मस्त ज्यूसचा कप घेतला आणि अशी व्यवस्थित गाळून घेतलं. काही जर साल वगैरे असेल तर त्याचं निघून जाईल आणि मग त्यानंतर हे कपामध्ये ओतलं आणि दीदीला हा ज्यूस दिला आणि खरंच दीदीला ज्यूस खूप आवडला आणि दीदी बोलली खूप टेस्टी आहे. तर दीदीला ज्यूस दिल्यानंतर पटापट आवरलं आणि हे दहीवडे बनवले. दहीवडे तळून घेतले आणि असं हे पाण्यामध्ये टाकले. मस्त स्पॉन्जी सॉफ्ट असे हे दहीवडे झालेले. तुम्हाला एक दहीवडा मी ओपन म्हणजे फोडून दाखवते की किती स्पॉन्जी झालेला आहे, आतमध्ये पूर्ण जाळी आलेली आहे. तर दहीवड्याची पण जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, मी त्याची पण रेसिपी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. जास्त बोलायला त्रास होतो आहे, पण मी विचार केला की माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी व्हिडिओ टाकणं तर गरजेचं आहे. आता यूट्यूबवर काम करतो म्हटलं तर रोज डेली एकतरी व्हिडिओ गेला पाहिजे ना. तर त्यामुळे असा आवाज येत असताना पण मी व्हिडिओ बनवत आहे आणि तुमच्यासाठी टाकत आहे. तर माझी मेहनत लक्षात घ्या, माझे इफर्ट्स लक्षात घ्या. तर हे जे मी बटाट्याची भाजी बनवलेली ना सँडविचची, तीच उरलेली आहे आणि तीच मी ती भांड्यात ठेवलेली आहे. तर प्लीज माझे इफर्ट्स लक्षात घ्या. माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक आणि सबस्क्राईब फ्री आहे. तर तुमच्या बहिणीला असाच सपोर्ट करा. दरवाजामध्ये लिफ्टची वाट बघत असताना हे दीदीने आणलेले नवीन झाडं बघितली, पण ही खरी आहेत हा. ह्याची पानं अशी नकली वाटत असली ना तरी ही झाडं सगळी ओरिजिनल आहेत. त्याला पाणी द्यावं लागतं, पण खूप सुंदर वाटत होती ही झाडं. त्यामुळे एक छोटीशी क्लिप घेतली तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी. तर मला पण झाडांचा खूप शौक आहे. तर ही झाडं खूप छान वाटत होती. त्यानंतर ना मग मी लिफ्ट आली आणि मग मी लिफ्टमध्ये गेली आणि मग खाली उतरली. तर असा हा आजचा दिवस होता. घरी गेल्यावर छोटीशी घरची पण एक क्लिप दाखवणार आहे तुम्हाला, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. मला खूप सपोर्ट करा. माझ्या व्हिडिओना लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. वॉचमॅन भाऊंकडनं आयडी घेतली आणि बाहेर आली तर बाहेर एकदम कडक ऊन पडले. तर मंडळी असा हा माझा आजचा कामावरचा दिवस होता. तुमचे खूप छान कमेंट येतात. मला एका ताईंचा कमेंट आलेला की तू एवढं काम करतेस तरी तू हसतमुख राहतेस, तू खुश राहते. तर हो, कारण की मला माहिती आहे की माझे स्वामी माझ्यासोबत आहेत. किती वाईट परिस्थिती असू देत ते माझ्यासोबत असतील, त्यामुळे मी टेन्शन घेत नाही, काळजी करत नाही. पण हो, मी अशी आनंदी राहते म्हणून काही जणांना जळण नक्की होते, पण त्याचा मला काहीही फरक पडत नाही. मग बरोबर बोलते ना मी. चला मग बाय.